आता पाहूया निर्णय कसा होतो असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं। तर सिंधुदुर्गचं पालकत्व आता असणारे नितेश राणे यांच्याकडे मंत्री महोदय नितेश राणे स्वतः आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार नितेशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन सुद्धा। सिंधुदुर्गचं पालकत्व आता तुमच्याकडे असणार आहे, पालकमंत्रीपदी नितेश राणे। आज राणे कुटुंब म्हणून आमची जी काही ओळख आज महाराष्ट्रासमोर आहे ती सिंधुदुर्गाच्या आमच्या जनतेमुळेच आहे। आणि परत एकदा आम्हाला आज आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेची सेवा करण्याची संधी भेटलेली आहे। पालकमंत्री असलो तरी पण मी सिंधुदुर्गच्या जिल्ह्याचा सेवक म्हणून मी काम करेन। आणि जिल्ह्याच्या जनतेने जे काय आम्हाला नाव मिळून दिलं, आम्हाला आशीर्वाद आतापर्यंत दिला, त्यासाठी जेवढं काय मी करू शकेन मी माझ्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यासाठी करून दाखवेन। अगदी नितेशजी, तुम्ही जेव्हा बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री झालात त्यावेळी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यावर आपण चर्चा सुद्धा केली। खरं तर ड्रोन संदर्भात सागरी सुरक्षा व्यवस्थेचा तो निर्णय आणि अगदी परवाच तुम्ही जाहीर केलेला मत्स्य व्यावसायिकांकरता मच्छीमारांकरता जाहीर केलेला निधी, हे दोन महत्त्वाचे निर्णय तुम्ही जसं मंत्री म्हणून चार्ज घेतल्यानंतर हे महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आले। आता पालकमंत्रीपदी वळणी लागल्यावर सिंधुदुर्गात असे कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील जे अग्रक्रमानं सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील तुम्ही राहाल? बघा, आपल्या सिंधुदुर्गाच्या जनतेसाठी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रोजगार निर्माण करणं, आंबा, काजू, विविध आमची जे फळ पिकं आहेत त्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढवणं, मासेमारी आणि हे सगळं खातं माझ्याकडे आहेच आणि त्या निमित्ताने मच्छीमारांसाठी जास्तीत जास्त काम करणं। आमचा जिल्हा गोवा लगत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असो किंवा अंमली पदार्थ असो किंवा विविध गोष्टी, बीफ तस्करी असो, अशा असंख्य गोष्टीवर माझं फार बारकाईने लक्ष असेल। त्या जेणेकरून आमचा जिल्हा एक सुरक्षित जिल्हा ज्या पद्धतीने आतापर्यंत ठेवला गेलेला आहे त्याच पद्धतीने भविष्यामध्ये पण मला आठवतं जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री माझे वडील राणे साहेब होते तेव्हा आमच्या जिल्ह्याला पहिल्या 5 क्रमांकामध्ये दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये त्यांनी आणून ठेवलेलं। आता मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याच दिशेने माझ्या जिल्ह्याचे घोडदौड घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन। अगदी शेवटचा सवाल नितेशजी, खरं तर चिपी विमानतळावरून सध्या फार चर्चा होताना दिसते। वैभव नाईकांनी वक्तव्य सुद्धा केलेलं होतं। या विमानतळाच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली जाणार आहेत का? बघा, या संबंधित सन्मान्य राणे साहेब हे स्वतः केंद्रीय संबंधित दोन्ही मंत्र्यांच्या, राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात आहेत। आमच्या सगळ्यांचा एवढाच प्रयत्न आहे की हा विमानतळ कायमस्वरूपी सुरू व्हावं। फक्त छोटं ATR विमान न उडता इथे इंडिगोज पाहिजेत सारखी मोठी विमानं पण उतरावी आणि त्या दृष्टिकोनातून सतत आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत। लवकरच या संबंधित तुम्हाला गोड बातमी भेटेल। अगदी नितेशजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। चिपी विमानतळा संदर्भात सुद्धा लवकरच आपल्याला गोड बातमी मिळेल असं नितेश राणे म्हणतायत। तर आपण जरी सिंधुदुर्गचे पालक असलो तरी सेवक म्हणूनच कार्यरत असू अशी ग्वाही सिंधुदुर्गातल्या नागरिकांना, कोकणवासियांना नितेश राणे यांनी दिलेली आहे। जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री असतील